मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण मस्त रसरशीत अशी आलू वांग्याची भाजी तयार करत आहे। ही आलू वांग्याची भाजी आपल्याला टिफिनसाठी खूप छान कॅरी करता येईल तशा पद्धतीने आपण करणार आहे। आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। आपण सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवली आहे। त्या कढईत आपण 2 पळे एवढं तेल टाकून घेऊ। आता आपलं तेल छान तापलंय, त्यात आपण मोहरी टाकून घेऊ। आपण लसूण असा छान ठेचून घेतलाय। याला लसूण थोडा जास्त वापरायचा। मी जवळजवळ 1 गाठा एवढा लसूण घेतलेला आहे आणि हा खलबत्त्यात छान ठेचून घेतलेला आहे। मोहरी तडतडली की आपण यात जिरं टाकणार आहे। त्यानंतर आपण यात लसूण टाकू। लसूण टाकल्यावर गॅस थोडा छोटा करायचा। त्यात आपण 1.5 चमचा लाल तिखट, छोटा चमचा आहे हा, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे एवढा कांदा लसूण मसाला टाकणार आहे। आता गॅस थोडा मोठा करायचा। मसाला छान फ्राय झाला की आपण त्यात आपले वांगे आणि बटाटे छान कापून घेतलेले आहेत, ते आपण यात टाकून घेऊ। साधारणपणे 1 पाव एवढे वांगे आणि 2 बटाटे मध्यम आकाराचे एवढेची आपण ही भाजी तयार करत आहे। त्यासाठी आपण 1.5 चमचा लाल तिखट, 2 चमचे मसाले आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। ते आपण छान एकत्र करून घेऊ आणि याच्यावर झाकण ठेवून याची छान वाफ काढून घेऊ। आता आपण झाकण काढून एकदा आपली भाजी हलवून घेऊ। त्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि त्यात आपण 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट टाकत आहे। त्यात आपण 1 चमचा एवढा खोबरा कीस टाकत आहे। हा अगदी ऑप्शनल आहे, पण भाजीला छान चव येते। पण दाण्याचा कूट तुम्ही कंपल्सरी टाका, या भाजीत खूप छान लागतो। आता मी एका भांड्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्यात आपण अगदी अर्धा वाटी एवढं पाणी टाकणार आहे। खमंग अशा फोडणीची मस्त आपली आलू वांग्याची भाजी तयार होते। त्यासाठी आता आपण त्याला परत एकदा 3 ते 4 मिनिटांसाठी झाकून एक वाफ घेऊ। अशा प्रकारे आपली मस्त दणदणीत वाफ येऊन भाजी तयार झालेली आहे। ती आता आपण टिफिनमध्ये काढून घेऊ। तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते आणि खूप छान बनते। ती तुम्हाला नक्कीच फार आवडेल। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।